महाराष्ट्र भवन सारखी शुभ वास्तू आपल्या या नवी मुंबईमध्ये आहे। मंदाताईच्या स्वतःच्या पाठपुरावानंतर ही वास्तू बनणार आहे। महाराष्ट्र भवन हे कुठेतरी एक भूषण आहे या महाराष्ट्र भावनांमध्ये। आपल्या बाहेर विद्यार्थी हे येणार आहेत। आंदोलन तुम्ही करा, आंदोलन योग्य पद्धतीने करा। पिंडदान करून आंदोलन करणं हे एकदम चुकीचं आहे। नक्कीच तुम्ही सिडकोला याचा जाब विचारू शकला असता किंवा आमदार यांच्या सोबत बसून तुम्ही विचार विनिमय करू शकला असता। ते न करता तुम्ही पिंडदान आंदोलन करता हे चुकीचं वाटतं। त्यामुळे आम्ही ही भूमिका मांडली आहे। हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करण्यात आलंय, या अधिकाने केला। प्रकाश झोतात येण्यासाठी हे केलेलं आंदोलन होते। 10हून अधिक लक्षवेधी मंदाताईंनी मांडलेली आहे। याचा सगळा पाठपुरावा बंद त्यांनी घेतलेला आहे। यामध्ये विरोधक ही तयार झालेच नाही पाहिजे। नवी मुंबईमध्ये हे भूषण तयार होते, महाराष्ट्र भवन तयार होते। त्यामुळे विरोधी भूमिकांना घेता सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे। काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांनी वाशी येथील महाराष्ट्र भवन या ठिकाणी पिंडदान आंदोलन हे केले होते। ते चालू न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते। भाजपचे पांडुरंग आमले यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मंगेश आमले यांनी जे पिंडदान आंदोलन केले ते एकदम चुकीच्या पद्धतीने आहे हे स्पष्टपणे सांगितले। महाराष्ट्र भवनासारखी शुभ वास्तू आपल्या या नवी मुंबईमध्ये बनत आहे। सततच्या पाठपुराव्यानंतर 10 वर्षानंतर आणि 10हून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांना ही मंजुरी भेटलेली आहे। ही मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुरू झालेला आहे। लवकरच ही वास्तू आपल्या नवी मुंबईत बनणार आहे आणि हे कुठंतरी एक भूषण आहे। राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनतं आहे आणि या महाराष्ट्र भवनामध्ये आपल्या बाहेरचे विद्यार्थी इथे येणार आहेत, आपले पाहुणे इथे येणार आहेत आणि त्यांना राहण्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी। आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून खोडा घालणं चुकीचं वाटतंय आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा। आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा। आंदोलन कोणाकडे करावे, याचा जाब कोणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना भान राहायला पाहिजे। याचा जाब विचारणं तुम्हाला नक्कीच तुम्ही सिडकोला याचा जाब विचारू शकला असाल किंवा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावर बसून तुम्ही याच्यावरती विचार विनिमय करू शकला असाल। पण ते न करता आपण पिंडदानसारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका वाटणं गरजेचं वाटलं। नक्कीच या अगोदर त्यांना करावंसं वाटत नाही, कारण या अगोदर इलेक्शन नव्हते। गेली 6 वर्ष इलेक्शन लांबलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता कुठेतरी हा निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशाच वेळेमध्ये प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन असावं असं मला वाटतं। नक्कीच मी आता तेच सांगितलं, हे प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी त्यांनी केलेलं काम आहे। त्यांच्या आमदाराने मागणी केली असेल पण त्याचा पाठपुरावा जो केलेला आहे तो आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेला आहे। मी अगोदर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलेलं आहे, 10हून अधिक लक्षवेधी ताईंनी ह्या विषयासाठी मांडलेल्या होत्या आणि अनेक मंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटून ताईंनी मंजुरी घेतलेली आहे। म्हणजेच खरोखर याचं श्रेय हे आमदार मंदाताई म्हात्रे यांनाच जातं। कंत्रजागात जाऊन नक्कीच भेटीगाठी होत आहेत, त्यांना कामं कुठल्या ना कुठल्या कारणावरून थांबवलं जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सत्य आहे। आणि त्यात नक्कीच जर तुम्ही असं केलं तर काम हे हळूच होणार आहे। तसं न करता जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हे काम लवकर पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं। खरं पाहता याच्यामध्ये विरोधक तयार झालेच नाही पाहिजे। आपलं हे भूषण तयार होतं, आपल्या पूर्ण नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण तयार होतं, त्यामुळे आपण विरोधी भूमिका घेतलीच नाही पाहिजे। सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।